एक वचन आपण काढूया. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन काढा. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय 8 वचन. शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही अनेकदा हा. शेवटी भावानो, जे काय खरे, जे काय सन्माननीय, जे काही न्यायी, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जे काही सद्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण, जर काही सद्गुण, व जर काही स्तुतिपात्र असेल, जर काही स्तुतिपात्र असेल, तर त्यांचे मनन करा. तर त्याच्याकडे लक्ष द्या. आज ख्रिस्तामध्ये तुम्ही आहे, तुमचं लक्ष कशाकडे आहे? काय तुम्हाला याची जाणीव आहे का बाबा आज दिवसभरामध्ये माझी 15 मिनिटं प्रार्थना चुकली? काय मला तुम्हाला याची जाणीव आहे की या आठवड्याभरामध्ये जसं देवाचं वचन सांगते तसं मी जगू शकलो नाही? काय तुमचं लक्ष याकडे आहे का बाबा आठवड्याभरामध्ये कदाचित या व्यक्तीला मी भेटलो, चुकून रागात मी काहीतरी बोललोय का त्याला? परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराला कर्जात का टाकलायस. परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराचा व्यवसाय का फेल करायलायस. परमेश्वर सैतानाला नाही विचारणार की माझ्या लेकराला फेल का करायला लागलायस. परमेश्वर तुम्हाला विचारणार की तुम्ही का बुडत आहे, तुम्ही का पडत आहे, का व्यवसाय चाललाय. परमेश्वर तुम्हाला विचारणार का क्षमता परमेश्वर तुम्हाला दिला. समजा एक लेकरू आहे, ती जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिला. तुम्ही म्हटला की पास्टर जाऊ दे, पास्टर म्हटले तुम्ही विचारणार नाही. तुम्ही म्हटला की दादा हे माझं लेकरू आहे, बरोबर आहे, ह्याला नीट सांभाळा, मी 15 मिनिटात परत आलो. मग ज्यावेळी ते लेकरू माझ्या निगराणी खाली आहे, ते माझ्या निगराणी खाली असताना जर जाऊन खड्ड्यात पडलं तर चूक कुणाची? देणाऱ्याची चूक आहे, त्या लेकराची चूक आहे का माझी चूक आहे? हालेलुया. कुणाचे? माझी आहे का? ती जबाबदारी माझी होती की मी त्या लेकराला सेफ ठेवायला पाहिजे. का परमेश्वर तुम्हाला विचारतोय फेल व्हायला का? तर बायबल परमेश्वर म्हटला मी चाललोय पण तुम्ही जा. याचा अर्थ परमेश्वर म्हटला मी चाललोय पण जाताना अधिकार, सामर्थ्य, सगळी गोष्ट परमेश्वर आपल्याला देऊन गेला. पण हे सामर्थ्य असताना, अधिकार असताना पण जर माझ्या जीवनामध्ये मी खालच्या पात्रतेचं आणि अडचणीत जीवन जगत आहे, सैतान याला कारणीभूत नाहीये, देव याला कारणीभूत नाहीये. कारणीभूत ते देवाची लेकर आहेत की ज्यांचं लक्ष परमेश्वराकडे नाहीये. हालेलुया. घरामध्ये असताना किती वेळा आपण बायबलच्या वचनावर बोलतो. हालेलुया, हालेलुया. घरामध्ये किती असताना आपण या गोष्टी बोलतोय की हे मी करू शकतोय, परमेश्वर माझ्याकडे ताकद दिलाय. घरामध्ये किती असताना मी देवाच्या वचनावर माझ्या लेकरांशी, माझ्या पत्नीशी, माझ्या पतीशी, माझ्या घरातल्या लोकांशी बोलतोय. नाही ना, माझं लक्ष परमेश्वराकडं. माझं लक्ष कुणाकडे? माझ्या समोरच्या आलेल्या एक्झामकडं, माझं लक्ष माझ्या नवऱ्याकडं, माझं लक्ष माझ्या बायकोकडं, माझं लक्ष माझ्या लेकराकडं, माझं लक्ष मला माझा महिन्याचा हप्ता फेडायचा तिकडे आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पेत्र पाण्यावर चालत होता त्याच्या ताकदीने नाही, देवाच्या कृपेने. समजा रे, आपण आपल्या अडचणीवर विजय मिळवतोय आपल्या ताकदीने नाही, देवाच्या कृपेनं. परंतु जर माझं लक्ष देवाकडं हटलं आणि अडचणीकडे गेलं तर मी बुडणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. काय माझं लक्ष ख्रिस्ताकडे आहे. परमेश्वर नाही विचारत त्या व्यक्तीला ज्यानं तुम्हाला पैशासाठी फसवलं. परमेश्वर तुम्हाला विचारत की तुम्ही कसं काय फसला. जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये, तर आत्म्य ओळखण्याचं दान तुमच्यामध्ये जर हे असताना तुम्ही कसं काय फसला. जर तुम्ही म्हणताय देवाची मी लेकरू आहे, जे शास्त्री पुरुष येशूकडे आले परीक्षा बघण्यासाठी, येशू शब्दात त्यांना घावला नाही, जर त्या देवाची तुम्ही लेकर आहे तर तुम्ही कसं काय फसताय. हालेलुया. साहित्य सांग, सैतानाला दोष देऊ नका, देवाला दोष देऊ नका, परिस्थितीला दोष देऊ नका. आरशात जो व्यक्ती दिसतोय त्याला कंट्रोलमध्ये ठेवा. हालेलुया, हालेलुया. हे बघा, मनुष्य कायम सोपी बाजू निवडतोय. समजाले, मनुष्याचं गुणधर्म आहे की ते कायम सोपी बाजू निवडते. परमेश्वर म्हटलं आदामाला तू का फळ खाल्लं, तो म्हटला स्त्रीनं दिलं.
तिला म्हटलं तू का फळ खाल्लं? ती म्हटली मला सैतानानं दिलं. सैतान कोणावर टाकणार आहे? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी तुम्ही म्हणताय की ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये सैतानामुळे झाली, तर तुम्ही दाखवताय की माझी क्षमता नाही आहे किंवा माझ्या देवाची क्षमता नाही आहे, सैतान माझ्या देवापेक्षा मोठा आहे. समजाले? हालेलुया. बायबल सांगते परमेश्वर ज्यावेळी लक्ष नाही ऐकायचं, परमेश्वर ज्यावेळी मनुष्य बनवला, देवाने त्याच्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य बनवला, किंचित परमेश्वर कमी ठेवला फक्त. ज्यावेळी आदाम परमेश्वर बनवला, ज्यावेळी हवा परमेश्वर बनवला, त्यावेळी सैतानापेक्षा सर्वश्रेष्ठ त्यांना बनवला. पण तरीही सैतान त्यांना फसवला, त्यांनी फळ खाल्लं. आणि ज्यावेळी परमेश्वर आदामाकडे आला, आदाम म्हटला की स्त्रीनं दिलं, स्त्री म्हटली सैतानानं दिलं. हे जातीने दाखवून दिलं की आम्ही असक्षम आहे, सैतान आमच्या देवापेक्षा श्रेष्ठ आहे. जे तुम्ही प्रार्थनेत बसताय, तुम्ही म्हणताय या व्यक्तीमुळे माझं जीवन खराब झालं, तुम्ही दाखवताय की ज्या आत्म्याने तो व्यक्ती काम करलाय ते आत्मा माझ्या देवापेक्षा मोठा आहे. जे तुम्ही म्हणताय या आजारामुळे मी देवाची आराधना करू शकत नाही, माझ्या मनात राग भरलाय, हे जर तुम्ही दाखवताय की आजार माझ्या देवाच्या ताकदीपेक्षा मोठा आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. वादळ पहिल्यापासून सुरू आहे आपल्या जीवनामध्ये, पण ज्यावेळी ख्रिस्त आपल्याकडे येतोय, परमेश्वर त्या वादळावर चालायची क्षमता आपल्याकडे देतोय. परंतु मी पूर्णपणे ती नदी पार करणार किंवा मी बुडणार, यामध्ये देवाचा काही हात नाही, सैतानाचा काही हात नाही. जर त्या व्यक्तीचं लक्ष परमेश्वराकडे नसून जर वादळाकडे गेलं तर अडचण. हालेलुया. विचारा साहेब, तुमचं लक्ष कुठं आहे? काय सांगितले फिलिप्पियरामध्ये? जे चांगलं आहे समजायले, ज्यानं तुमची उन्नती होईल, अशा लोकांकडं, अशा गोष्टीकडे लक्ष द्या. तुमचं लक्ष कुठं आहे? एखाद्या स्त्रीचा नवरा दारू पिऊन घरला येतोय, तर तिचं लक्ष फक्त या गोष्टीकडे आहे की माझा नवरा 7 वाजले दारू पिऊन घरला येणार, तर मी सांगतोय का आयुष्यभर तिचा नवरा दारूडा राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. एक परिवार, जर माझं लेकरू फेल होते, त्यांचं लक्ष जर त्याच्याकडे आहे की माझं लेकरू फेल होते, मला प्रार्थना करायला पाहिजे, तर ते लेकरू कायम फेल होत राहणार. देवाची इच्छा ही नाहीये की तुम्ही अडचणीकडे बघून देवाला प्रार्थना करा. देव प्रार्थना यासाठी नाही बनवला की अडचणी आवेन तुम्ही करावं. देव प्रार्थनेचा वेळ, देव वचनाचा वेळ यासाठी तयार केला की तुमच्या संग, माझ्या संग देवाला थोडा वेळ घालवता यावा. जर माझं लक्ष माझ्या लेकराच्या करिअरकडे आहे आणि त्या करिअरला समोर ठेवून जर मी नुसतं प्रार्थना करतोय, तर त्या लेकराचं करिअर कधी सेट होणार नाही. जर माझं लक्ष माझ्या मुलाच्या, माझ्या मुलीच्या संसाराकडे, त्यांचा संसार आशीर्वादित नाही होत आहे म्हणून मी फक्त त्याच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो, तर त्या संसार कधी आशीर्वादित होणार नाही. का? तर लक्ष संसाराकडे, देवाकडे नाही. हालेलुया, हालेलुया. दावीद काय म्हणते? मी माझी दृष्टीवर पर्वताकडे लावतो, जिथून माझं सहाय्य येते. मी माझी दृष्टी माझ्या अरिष्टाकडे लावत नाही, मी माझी दृष्टी माझ्या वैऱ्याकडे लावत नाही, मी माझी दृष्टी त्या लोकांकडे लावत नाही जे माझ्या विरोधात घाण बोललेले आहेत, मी माझी दृष्टी त्या व्यक्तीकडे लावत नाही जे माझ्याविषयी त्याच्या घरात बसून प्लॅन करले की मला कसं पाडायचं आहे. तो म्हणतो मी माझी दृष्टीवर पर्वताकडे लावतो. का? तर आकाश व पृथ्वीचं निर्माण करता परमेश्वर, त्याच्यापासून माझं प्रॉब्लेम येत आहे. तुम्हाला समजायला मी काय सांगायला? तुम्हाला समजायला? नावाडी पहिल्यापासून आहे, आयुष्य पहिल्यापासून जगाले तुम्ही. नावाडी म्हणजे तुमचं आयुष्य, समजायले? लहानपणापासून अडचणीचं वारं सुरूच आहे आपल्या जीवनामध्ये. मेलो का? नाही, अजून जिवंत आहे. पण ज्यावेळी तुम्ही हिंमत करून ख्रिस्ताकडे बघून तुम्ही त्या नावाडीतनं बाहेर यायचा प्रयत्न करताय, ते नावाडीत जीवन जे अस्थिर आहे ना, त्यातून बाहेर येऊन पाण्यावर स्थिरपणे चालण्याचा प्रयत्न करताय, देव कधीच नको म्हणत नाही, परमेश्वर या म्हणतोय. देवाची इच्छा आहे की सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात, आपल्या घरात, आपल्या लेकरापाशी असायला पाहिजे. परंतु ज्यावेळी परमेश्वर या म्हणतोय, त्यावेळी देव ही योजना करत नाही की तुम्ही चालत असताना, तुम्ही ज्यावेळी ख्रिस्ताकडे येते तुम्ही बुडायला पाहिजे, तुम्ही मारायला पाहिजे, तुम्ही अडचण असायला पाहिजे, अशी देव कधी योजना करत नाही. पण ज्यावेळी आपण ख्रिस्ताकडे येत असतोय, जोपर्यंत देवाकडे लक्ष आहे तोपर्यंत आपण एक आशीर्वादित जीवन जगतोय. ज्या क्षणाला आपलं लक्ष अडचणीकडं
समजायले, आपलं लक्ष त्या लोकांकडे जे टोमणे मारून बोलतात, आपलं लक्ष त्या गोष्टीकडे जी गोष्ट परमेश्वरापासून नाही आहे. ज्यावेळी देव सोडून इतर सगळीकडे लक्ष द्यायला सुरू होतोय, त्यावेळी आपोआप आपण बुडायला सुरू होतो. पण त्याचा राग देवावर निघतोय की देव असं का माझ्या जीवनात अजून करायला आहे. त्याचा राग मंडळीवर, त्याचा राग सेवकावर निघतोय की असं का. त्याचा राग स्वतःवर निघतोय की किती मी प्रार्थना करू. तुमच्या प्रार्थनेचा उद्देश काय आहे? देवासंग बोलणं का स्वतःचं घर भरणं? नाही, पुष्कळ लोकांचे उद्देश नाहीये. घर भरणं उद्देश आहे. तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवू शकते. पुढच्या रविवारी तुम्ही या प्रार्थनेला, लवकर या, आराधनेच्या वेळेत या. ज्यावेळी धन्यवादाची वेळ असते त्यावेळी 2-3 लोकांचे तोंड धन्यवाद देतील परमेश्वरला. पण ज्यावेळी मागण्याची वेळ असते, समजाले, ते सगळं आपल्या समोर पिक्चर आले असते, काय काय मला मागायचंय. मागणं वाईट नाहीये, ते अधिकार आहे आपला. समजायले, मागणं वाईट नाहीये, ते अधिकार आहे जे परमेश्वर आपल्याला दिलाय. मागितलंच पाहिजे. मागतोय जा अर्थ आपण हक्क दाखवतो की परमेश्वर माझा बाप आहे. परंतु जर माझ्या प्रार्थनेचा उद्देशच फक्त मागणं आहे, माझ्या प्रार्थनेचा उद्देशच फक्त देवाकडनं घेणं आहे, याचा अर्थ असा की माझं लक्ष परमेश्वराकडे नाहीये, माझं लक्ष माझ्या अडचणीकडे आहे. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. ज्यावेळी तुम्ही ख्रिस्तामध्ये नव्हता त्यावेळी तुम्ही कधी परिस्थितीवर चिडला का? त्यावेळी तुम्ही जिकडे डोकं टिकाय तिकडे चिडला का? मग मला सांगा, ख्रिस्तामध्ये आल्यावर जेव्हा आपण बुडतोय त्या देवावर का चिडतोय? त्याचं कारण एक सैतान आवतून उकसवतोय की देवानं वाईट केले. पण तसं नाहीये. बायबल सांगते परमेश्वर चुकीच्या गोष्टी तुमची परीक्षा बघत नाही. आणि देव इतका खालचा नाही की वाईट करून तुमची परीक्षा बघावं. परमेश्वर वाईट करून तुम्हाला धडा शिकावं, इतका वाईट परमेश्वर नाहीये. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. जर माझं जीवन येणाऱ्या आठवड्याभरामध्ये, येणाऱ्या महिन्यामध्ये आशीर्वादित होणार असेल तर त्याला कारणीभूत मीच आहे. जर माझं जीवन येणाऱ्या आठवड्याभरात जर खराब होईल तर त्याला कारणीभूत मीच आहे. हालेलुया. तुमचं लक्ष कुणाकडे आहे हे खूप महत्वाचं आहे. तुमचं लक्ष जर इकडं असेल की सगळ्यांच्या घरला प्रार्थनेला, तर आमच्याकडे प्रार्थनेला येत नाहीत, तर तुम्ही बुडणार. का? तुम्ही देवापेक्षा जास्त सेवकाला महत्व द्याल. मला सांगा, का परमेश्वर तुमच्या घरात नाही 24 तास तुमच्या बरोबर? पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये नाहीये? देवाचा आत्मा तुमच्या बरोबर नाहीये? हालेलुया. तुमचं रात्रवांकडून माझ्या सांगायत आणि मी अपेक्षा ठेवतोय की आशिष माझ्याकडे यायला पाहिजे. हे नाही म्हटल्यावर मी आलो घरात, मला पान दे, तुम्ही सारखा साईडला, तुम्ही बसा साईडला, पहिला आशिष यायला पाहिजे माझ्या घरात. याचा अर्थ काय की मला जे माझ्या घरात आहे, समजायले, ज्यानं आशिषला ज्यानं तयार केले त्या व्यक्तीची मला किंमत, ज्यावेळी मी ही अपेक्षा ठेवते की माझ्याकडे येऊन प्रार्थना केली पाहिजे, याचा अर्थ की माझं लक्ष परमेश्वराकडे नाही, माझं लक्ष ज्या परमेश्वर त्या व्यक्तीला बोलून त्या व्यक्तीकडे आहे. म्हणून अडचणीत आहे. नाही, आमच्याकडे येत नाही, आम्ही प्रार्थना करत नाही, काही गरज नाही, काही प्रॉब्लेम नाही. अडचणीत अजून तुम्ही जाणार आहे. हालेलुया. विचारा साईडच्या होतील, तुमचं लक्ष देवाकडे आहे का खरोखर? हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. देव वाईट होता का पेत्राला पाण्यावर चाल म्हटला? नाही. पेत्राचा निर्णय चुकीचा होता का पाण्यावर चालण्याचा? नाही. ख्रिस्ताकडे येण्याचा निर्णय चुकीचा आहे का? नाही. पाण्यावर चालायची इच्छा धरण्याचा निर्णय चुकीचा आहे का? अजिबात नाही. परंतु चूक कुठे आहे माहिती आहे का? जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये चालत असतो, ज्यावेळी सगळीकडनं आपल्याला आशीर्वाद होतो ना. पेत्र आनंद झाला असं पाण्यावर चाललं आहे. आता नावाडीतलं हालतं जीवन, समजायले, अस्थिर जीवन नाही, आता पाण्यावर स्थिरपणे चाललं आहे. ज्यावेळी जीवनामध्ये स्थिरपणा येते की नाही, आपलं लक्ष परमेश्वराकडे असायला पाहिजे. असे पुष्कळ लोकांचे साक्ष आहेत की आम्ही प्रार्थनेमध्ये आलो, थोडा दिवस खूप चांगलं झालं, त्यानंतर परत परिस्थिती खराब झाली. कसं काय झालं? देवाचा रिचार्ज संपत नाही. ते परिस्थिती खराब होण्याचं कारण काय? ज्यावेळी चारी बाजून माझ्याकडे आशीर्वाद आला त्यावेळी माझं लक्ष तरी पण ख्रिस्ताकडेच होतं का? कारण काय असते, जेव्हा आपल्याकडे चारी बाजून आशीर्वाद येते की नाही, आपलं लक्ष पाहुण्याकडे लागते, आपलं लक्ष मित्राकडे लागते, आपलं लक्ष मैत्रिणीकडे लागते, आपलं लक्ष आपल्या लेकरांकडे जास्त लागते, आपलं लक्ष आपल्या रिस्पेक्टकडे लागते की हे व्यक्ती माझा आदर केला नाही, हे व्यक्ती सन्मान केला नाही. या सगळ्या गोंधळामध्ये कसं शक्य आहे की देवाकडे लक्ष जाईल तुमचं?
हालेलुया, हालेलुया. उदाहरण सांगतोय का, समजा एका व्यक्तीचा 3 तारखेला हप्ता आहे 8,000 रुपये आणि त्याला माहिती आहे की मी त्याला देणार आहे आणि आज 1 तारीख आहे. मला सांगा पुढच्या 2 दिवसासाठी त्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती कोण आहे? त्याचा भाऊ, बहीण, जेवण, पाणी, काका, काकू, मित्र, मैत्रीण? नाही. मी म्हटलं नाही तर 5 मिनिटात का? पण समजा त्या व्यक्तीला पैशाची गरजच नाही, तर तो व्यक्ती मला महत्व देईल का? हालेलुया, हालेलुया. हितच हे आहे की ज्यावेळी आपल्याला गरज नाहीये पैशाची, ज्यावेळी आपल्याला गरज नाही आशीर्वादाची, त्यावेळी पण ज्यावेळी आपण लक्ष परमेश्वराकडे लावतोय की नाही, ज्यावेळी आपली परिस्थिती जरा जरी डगमगली, परमेश्वर लगेच हात पाठवून आपल्याला बाहेर काढतोय. का? तर ज्यावेळी सगळं नीट होतं त्यावेळी पण आपण देवाशी प्रामाणिक होतो. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळी गरज असते त्यावेळी येशू रक्त जे म्हणणं लाजमी आहे, कारण पर्याय आपल्याकडे दुसरा शिल्लक नाही. पण ज्यावेळी सगळ्या बाजून आपण नीट आहे, ज्यावेळी सगळे आशीर्वाद आपल्याकडे आले, आपले लेकरू पास झाले, आपलं घर झाले, सगळं झाले, त्या सगळ्या आनंदाच्या जीवनामध्ये पण त्याच आनंदानं मी देवाकडे प्रार्थना करलोय का? माझं लक्ष परमेश्वराकडे आहे का? माझं लक्ष देवाच्या राज्याकडे आहे का? जर नसेल तर मी बुडणार आहे आणि त्याचं जिम्मेदारी ना देवावर आहे ना सैतानावर आहे, ते त्या व्यक्तीवर आहे ज्यानं स्वतःकडे लक्ष दिलं. हालेलुया. परमेश्वर तुमच्या आतमध्ये सामर्थ्य ठेवलाय त्या अडचणीवर विजय मिळवण्याचा, त्या आजारावर विजय मिळवण्याचा, त्या पराजयावर विजय मिळवण्याचा. परंतु जर विजय मिळत नाही तर देव वाईट नाही, सैतान सामर्थ्यशाली नाही, असक्षमता आपल्या आतमध्ये लपलेली. हालेलुया. 2 तिमोथेय 1 अध्याय 8 वचन वाचा, 6-7 वचन वाचा. 2 तिमोथेय 1 अध्याय 6-7 वचन. या कारणावरून मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्याने तुझ्यात आहे ते तू चेतवून वाढवावे. कारण देवाने आम्हाला घाबरण्याचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा व प्रीतीचा व सावधपणाचा आत्मा दिला आहे. सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि सावधपणाचा आत्मा परमेश्वर. पौल म्हणतो तिमोथेला की जे मी हात ठेवले तुझ्यात, जे सामर्थ्य तुझ्यामध्ये आलेले आहे, जे अग्नी तुझ्यामध्ये आले, त्याला चेतव. का? जर ते विझलं तर हे सामर्थ्याचा, प्रीतीचा, धैर्याचा आत्मा तो यातून काम करू शकणार नाही. का? तुम्ही गैरसमज करून घेता लोकांविषयी, कारण का आतली प्रीती थंडावलेली आहे, तितकी प्रार्थना आपली होत नाही. का अडचण आपल्या डोक्यावर पाय देऊन चढून जात्या? सामर्थ्य थंडावलेलं आहे, प्रार्थना थंडावलेली आहे. का भीती वाटते? कारण का धैर्य आतलं थंडावलेलं आहे. का? प्रार्थना थंडावलेली. पौल म्हणतोय तिमोथेला की जे कृपादान मी तुला दिले ह्याला चेतवत राहा. ज्यावेळी जुन्या काळात आपण तेल घालून आपण काय लावायचं? दिवा लावायचो. मग जोपर्यंत त्यामध्ये तेल आहे तोपर्यंत दिवा जळायचा. जसं तेलाची क्षमता कमी होईल तसं त्या दिव्याचा प्रकाश आणि तीव्रता कमी होत होती. जसं ख्रिस्तामध्ये आल्यानंतर माझी प्रार्थना कमी होणार, माझं वचन वाचणं कमी होणार, देवावरचं लक्ष देणं कमी होणार, तसं मी सांगतोय का मी गैरसमज करायला सुरू करून, मी राग करायला सुरू करणार, मी द्वेष करायला सुरू करणार, मी भ्यायला सुरू करणार, मी पराजय बघायला सुरू करणार. का? माझं तेल सपत चाललेलं. हालेलुया. विचारा साहित्य व्यक्तीला, तुम्ही स्वतःचं वरदान चेतवताय का? तेल आतमध्ये शिल्लक आहे का? हालेलुया, हालेलुया. प्रॉब्लेम काय? तेल सपले. का सपले? लक्ष परमेश्वराकडे नाही. ज्या क्षणाला तुम्ही येशूकडे आला, तुम्ही म्हटला की येशू माझा परमेश्वर आहे, तुम्ही बप्तिस्मा घेतला, समजाले, त्या क्षणाला परमेश्वर सामर्थ्य, समजाले, धैर्य आणि प्रीती तुमच्यामध्ये दिला. प्रीती सर्वश्रेष्ठ आहे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. न्यायी सिंहासारखा निर्भय असतोय, निर्भयता परमेश्वर तुमच्यामध्ये दिला. हालेलुया. देवाचं राज्य बोलण्यात नाही, सामर्थ्य. सामर्थ्य पण ते 3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहे बायबलमधल्या, तिन्ही परमेश्वर तुमच्या आतमध्ये दिला ज्या क्षणाला तुम्ही बप्तिस्मा घेतला. पण या 3 सर्वश्रेष्ठ गोष्टी तुमच्यामध्ये असूनही जर पराजित जीवन जगत आहे, याचा अर्थ आहे की जे कृपादानं परमेश्वर तुम्हाला दिला, जी दया परमेश्वर तुमच्यावर केला, जी कृपा देव परमेश्वर तुमच्यावर केला, त्याला तुम्ही चेतवलं नाही प्रार्थनेच्या द्वारे. हालेलुया. आज मिनिमम एक व्यक्ती नाही म्हटलं तर 8 तास ड्युटी करतो.
बरोबर आहे? 8 तास ड्युटी करतोय. आज जर तुम्ही स्वयंपाक करायला गेला तर नाही म्हटलं, मला वाटतं 1 तासभर तो स्वयंपाक करायला जातोय. सगळं जर पहिल्यापासून जर करायचं तर 1-1.5 तास स्वयंपाक करायला आपल्याला जातोय. आज एक लेकरू शाळेत 7 तास 8 तास तयारी करते, एज्युकेशन घेते, तिथनं आल्यावर क्लास असते. जर एक पिक्चर बघायचं म्हटलं तर 2 तासाच्या वरती त्याचं रनिंग टाइम असते. हालेलुया. या सगळ्या गोष्टी मनुष्य करू शकतोय, तर याचा अर्थ त्या व्यक्तीकडे वेळ आहे. आणि जर इतकं सगळं करून मी देवाला वेळ देत नाही, याचा अर्थ असा आहे की मला देवाची व्हॅल्यू नाही. तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वर आदामाला बनवला, त्याला बागेत ठेवला, बरोबर आहे? आदामाला बनवण्याचा उद्देश काय होता परमेश्वराचा? शेती करायला लावायचं, फळं उगवायला लावायचं, लेकर पैदा करायला लावायचं, समजा नवीन नवीन फुलं तयार करायची, नवीन